नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि रत्नागिरीतून महत्त्वाची राजकीय घडामोड समोर येते. रत्नागिरीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे जिल्हाध्यक्षपदाचा. राजेश सावंत आपल्यासोबत आहेत. सर, आज तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे, काय नेमकं कारण आहे या राजीनामा देण्यामागे? तडकाफडकी राजीनामा नाही, हा विचार करून मी राजीनामा दिला आहे. कारण येणाऱ्या नगरपरिषदेच्या रत्नागिरीच्या निवडणुकीमध्ये माझी मुलगी शिवानी सावंत माने ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे उमेदवारी मागितली आणि मी महायुतीमधला एक घटक पक्षातला एक जिल्हाध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा. अशा वेळी तिनं त्या पक्षाकडनं लढायचं आणि मी इकडनं महायुतीच्या बैठकाला जिल्हाध्यक्ष म्हणून उपस्थित राहायचं, हे काय मला नैतिकतेच्या दृष्टीने योग्य वाटलं नाही. म्हणून मी माझे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे 8 दिवसापूर्वी त्याबाबत चर्चा केली होती आणि आज त्यांना प्रत्यक्ष भेटून मी माझी जी काय मत होतं किंवा भावना होती ती त्यांच्याकडे व्यक्त केली आणि त्यांना मी सांगितलं की अशा वेळी महायुतीमध्ये काम करत असताना मी अशा बैठकांना उपस्थित राहणं मला काय ते स्ट्रॅटेजी दृष्टीने योग्य वाटत नाही आणि ते मी नैतिक म्हणून राजीनामा दिला. बाप आणि मुलगी हे वेगळं नातं असतं. एक मुलीच्या प्रेमापोटी तुम्ही राजीनामा दिलाय का? मी माझ्या मुलीच्या प्रेमापोटी राजीनामा दिलाच आहे, परंतु त्यापेक्षा मी माझ्या पार्टीच्यासाठी पण घ्यावा राजीनामा. कारण ज्या पार्टीनं मला घेतलं पक्षामध्ये, रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाच्या खाली मी काम केलं, त्या पार्टीनं मला 2दा जिल्हाध्यक्षपद दिलं आणि पूर्ण विश्वास माझ्यावर पार्टीने दाखवला होता. आजपर्यंत मी पार्टीचं आत्ताही काम करत होतो राजीनामा देईपर्यंत. फक्त आतापर्यंत काम करत होतो तेव्हा मी पूर्ण पार्टीचं काम करत होतो. आता पुढे भविष्यातल्या बैठका ज्या आहेत त्या युतीच्या बैठका होऊ शकतील, पण पार्टीसाठी पण मला विषय महत्त्वाचा होता, त्यामुळे मला पार्टीला पण फसवणं योग्य वाटलं नाही. जवळपास 2.5 ते 3 वर्ष तुम्ही जिल्हाध्यक्ष पदी कार्यरत होतात. आता राजीनामा दिलेला आहे, नेमकं आता सक्रिय कशा पद्धतीने राहणार? कारण नातं आणि जे जिल्हाध्यक्षपद होतं, नातं होतं, त्याचबरोबर आता तुम्ही भाजपमध्ये अद्यापही कार्यरत आहात. नेमकं या नात्यांमध्ये तुमच्या पक्षाची एकनिष्ठ राहाल का? कसं काय? मी पक्षाशी एकनिष्ठ होतो म्हणूनच मी राजीनामा दिला. नंतर मी पक्षाचा अध्यक्ष राहून पण मी काही करायचं असेल तर करू शकलो असतो, परंतु माझ्या राजकीय जीवनामध्ये अशा गोष्टी मी केल्या नाही. जी गोष्ट मला पटली नाही त्या गोष्टीपासून मी दूर झालो. मी नगरसेवक पदाचा सुद्धा राजीनामा 4 वर्ष शिल्लक असताना दिली. उपनगराध्यक्ष होतो तरी मी सोडलं का, तर मला त्यावेळी तिथं काही गोष्टी पटल्या नाहीत. म्हणून त्यावेळी मी ज्या शिवसेनेत होतो त्या शिवसेनेला फसवू नये म्हणून मी त्यावेळी राजीनामा दिला आणि मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पण आजही सांगतो तुम्हाला, मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीचा जरी मी जिल्हाध्यक्ष नसलो तरी भारतीय जनता पार्टीच्या जे कोण उमेदवार असतील त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी मी पूर्णपणे काम करणार, एवढं नक्की. आपली मुलगी विरोधी पक्षातून निवडणूक लढवत आहे आणि आपल्या मुलीच्या प्रेमापोटी रत्नागिरीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष भाजपचे राजेश सावंत यांनी राजीनामा दिलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर रत्नागिरीतल्या नगराध्यक्षपदाची निवडणूक अतिशय रंगतदार होताना पाहिलं आहे. कारण शिवानी सावंत माने यांचं नाव सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून चर्चेत आहे. आपल्यासोबत शिवानी सावंत माने आहेत. तुझं नाव सध्या चर्चेत आहे निवडणुकीसाठी आणि तुझ्या वडिलांनी जे आहे ते काल राजीनामा दिलेला आहे, काय नेमकं सांगशील? त्यांनी काल राजीनामा दिला आहे. हे त्यांनी सांगितलं की मी मुलीसाठी राजीनामा देते, पण ते भारतीय जनता पार्टीचं काम करतच राहणार आहेत असंही ते देखील म्हणाले. मुलं राजीनामा दिल्यानंतर आपल्या वडिलांशी संवाद झालाय का? नाही, माझा अजून वडिलांशी संवाद झाला नाहीये, पण आज मी त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांचं मार्गदर्शन सुद्धा घेणार. तुझी ही निवडणूक पहिल्यांदाच आहे. अगदी लहानपणापासून म्हणजे राजकीय बाळकडू म्हटलं तर तुला आहे ही निवडणूक पहिली आहे. कसं बघतेच्या निवडणूक? मला तसं माझ्या आजोबांचा वारसा देखील आहे. ते राजापूरचे आमदार होते, शिवसेनेचे आप्पा साळवी. त्याचं माझे सासरेंनी देखील या रत्नागिरीचं नेतृत्व केलेलं आहे आणि मी लहानपणापासून माझ्या वडिलांचं राजकीय कारकीर्द बघत आले. त्यामुळे ही निवडणूक तशी मला राजकीय वारसा असल्यामुळे मला ह्यातला अनुभव देखील आहे आणि कसं काम करायचं असतं हे देखील मला माहिती आहे. एकीकडे पाहिलं तर तुझे वडील जे आहेत आता विरोधी पक्षामध्ये आहेत. या निवडणुकीच्या रिंगणामध्ये कुठं नातं मध्ये येईल का, आडवं येईल का?
नाही, असं तर नाहीये. ते पक्षाशी कायम एकनिष्ठच राहिलेले आहेत. परत काल त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की त्यांनी पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा नाही दिलाय. त्यामुळे ते पक्षाचं काम हे करतच राहणार आहे. त्यामुळे या कुठेही निवडणुकीमध्ये नातं असं आडवं येणार नाही. नक्कीच निवडणुकीमध्ये कोणतंच नातं आडवं येणार नाही असं शिवानी सावंत यांनी म्हटलेलं आहे. अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.